अँड टीम ओम साई 444 नागले म्हणजे पिंट्या दादांचा संघ जे उपाध्यक्ष आहेत या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे. हॅलो, विकासजी वाडा यांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान कार्याध्यक्ष आहेत आणि बापूदादा महाळे यांच्या माध्यमातून हा तुम्हाला खास कॉल आहे. आपण आमच्या मुख्य काहीतरी सातिवलीच्या नाक्यावरती दौरा आहे तुमचा बाबू महाळे आणि विकासजी वायडा सरांचा. इथून सुरुवात झालेली आहे. पहिल्या चेंडूवर एक धाव मात्र पूर्ण करणारा खेळाडू सचिन आदित्यला स्ट्राईक दिली जाते. आता या मॅच मध्ये पाहावं लागेल. आझादचा पुढचा चेंडू अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. टर्न केला चेंडूला मनगटी फटका खेळलाय. एक धाव मात्र वेगाने कंप्लीट केली आहे. 2 धाव फलकावर आपण पाहतोय 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली पुरस्कृत आपण पाहतोय टेनिस क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2025. 5वा दिवस या स्पर्धेचा आपल्याला देखील पाहायला मिळतोय. 5व्या दिवसामध्ये उत्तुंग खेळ आणि मन बाउन्स पाहायला मिळतोय इथे. आणि मन बाउन्सने मात्र सरप्राईज केलाय. परंतु आपण बघितलं की स्क्वेअर लेग पंच काय दर्शवत आहेत आणि यास आपण बघितलं की त्यांच्या मनात डाऊट आहे की अतिरिक्त बाउन्स आहे. मग त्यांनी रिव्ह्यू घेतलाय वाईट या चेंडूसाठी. डेफिनेटली या सिटीचा वाईट चेंडू असणार आहे कारण की डोक्याच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला. उंच उडी घेऊन देखील खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजा आणि 1 बाउन्सची चेतावणी देखील दिली जाईल. अनंतजी माळी साहेबांचा शुभाग म्हणताना पाहायला मिळते. वेलकम, पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. काही पे निगाय काही पे निशाणा हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. अगदी आपण पाहिलं तर संद सावध रीतीने खेळ होत असताना पाहायला मिळतोय. रुपेश जाधव साहेबांचं देखील इथे शुभाग म्हणताना पाहायला मिळते आपल्याला मंचावर. त्यांचं देखील आम्ही महत्त्वपूर्ण स्वागत करतोय. आज या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मग 5वा दिवस आणि 5व्या दिवसामध्ये आपल्याला पुन्हा एकदा भरपूर पाहुणे आपल्याला लाभतील. हा फटका चांगला खेळला आदित्यने मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये, परंतु थोडी साधारण फिल्डिंग पाहायला मिळाली. होम साईड 444 नागले टीम, आझाद वळवियन टीम. आझाद एक असे आक्रमक खेळाडू आहेत जे परफेक्ट ऑलराऊंडर खेळ हे सातत्याने पूर्ण करण्यासाठी ओळखले जाणारे खेळाडू म्हणजेच मिस्टर आझाद. उंचावून केलेला फटका हवेत आहे, मात्र कॅच पकडलाय तिकडे अगदी काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. फलंदाजाला परतावं लागेल बॅक टू द डगआउटच्या दिशेने, कारण की मोठा फटका खेळण्याचा मोह आवरला नाहीये आणि एक चांगला झेल मात्र कलेक्ट केलाय. आणि अक्षरशः मात्र आपण पाहिलं तर ज्या पहिल्या विकेटची मात्र गरज होती ती गरज पूर्ण करण्याचं कार्य आझादनं केलं आणि अशा तऱ्हेने पहिला धक्का गावदेवी संघाला मात्र मैदानाच्या मध्ये दिलाय. बारीक पासून माझे पाठी, बारीक पासून माझे पाठी, ते बारीक पासून माझे पाठी. वेलकम बॅक. सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. पहिला विकेट डाऊन झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत मिस्टर राकेश गोवारी, कर्णधार आहेत या संघाचे. आणि कर्णधाराची भूमिका त्यांना पूर्ण करायची आहे. जेव्हा भारतीय संघाचा उल्लेख करायचा झाला तर मग हिटमॅन रोहित शर्माकडून कर्णधाराची भूमिका जशी अपेक्षित असते ना, एक बिग इनिंग आणि विस्फोटक इनिंग, तशी विस्फोटक इनिंग राकेश गोवारी बिल्डअप करतील का? अंपायर चेंडू पास झाले आहेत का?
एक चेंडू शिल्लक आहे मला वाटतंय. जवळजवळ आपण बघितलं की आतापर्यंत जवळजवळ 2 सिंगल, त्यात नंतर आपण बघितलं एक वाईड आला होता, एक लेग बाय, एक दुहेरी, एक विकेट, म्हणजे एक चेंडू शिल्लक आहे. डेफिनेटली एक वाईट देखील आला, जो आपण बघितला की बाउन्सरच्या स्वरूपात आणि ताकीद सुद्धा दिली गेली होती गोलंदाजाला. कट करण्याचा प्रयत्न होता इनारेच्या आणि मात्र परतावं लागेल. फायदा किती झाला एका चेंडूचा. कर्णधार मात्र यावेळेला हताश निराश मनानं बॅक टू द डगआउट. विकेट क्रमांक 2. गादवी टीम मात्र आपण पाहिजे थोडी पहिल्या षटकामध्ये अडचणीमध्ये येताना पाहायला मिळते. षटक समाप्त झाले पहिलं. धावसंख्या पाहिली आपण फलकावर 2-6 गावदेवी कामन संघाची. रानातला सुरून सुरून भाऊ, रानातला सुरून सुरून, हीच काय रे माझी अरू भाऊ, हीच काय रे माझी अरू. वेलकम बॅक, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये फलकावर आलेल्या फक्त 6 धावा आणि 2 गडी बाद झालेत, जे चांगले बॅटिंग करण्यासाठी ओळखले जातात. गावदेवी कामन टीम बॉलिंग युनिट भरपूर चांगलं आहे या संघाकडे, आणि या बॉलिंग युनिटच्या जोरावर मग आपण पाहिलं तर मग चांगल्याहून चांगल्या संघांना नमवण्याची ती क्षमता ठेवत आहेत. परंतु आता इथून सचिन कवळे यांचा क्लास आपल्याला पाहायला मिळतात. क्लासिकल ड्राईव्ह खेळण्यासाठी ओळखले असणारे खेळाडू म्हणजे मिस्टर सचिन. बॉलिंग ट्रॅकवर असतील अभिषेक. और चेंडू लेफ्ट केलाय, अगदी मनगटी फटका लॉंगॉनच्या दिशेनं. एकदा मिळेल सिंगल. सिंगलने टीमच्या टोटलमध्ये वाढ होईल 6 वरून 7 या आकड्यावर पोहोचताना पाहायला मिळते. 7 MS धोनी जर्सी क्रमांक 7. परंतु यावेळेला फक्त 7ने मात्र अजिबात बनणार नाहीये. 7 मात्र तितकी द्यावी लागेल दुसऱ्या बाजूने देखील दुसऱ्या खेळाडूला, कारण की इथून एक चांगली पार्टनरशिप भागीदारीची गरज आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलेला फटका आपल्याला पाहायला मिळाला. मनगटी फटका जास्त असतं आपण बघितला तर या टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला भरपूर खेळाडू खेळताना देखील पाहायला मिळत आहेत. परंतु ज्याप्रमाणे आपण बघितलं की मेरिटच्या साईडने खेळल्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर देखील फायदा सुद्धा होत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 2 संघांच्या दरम्यान सामना. होम साईड 444 नागले संघ. दुसरा संघ आपण पाहिला तर गावदेवी कामनचा संघ. शॉर्ट पिच होता, उडवण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी. फिल्डर आहेत तिकडे, चांगला कॅच त्यांचा पाहायला मिळत आहेत आणि एक चांगला खेळाडू बाद केला जातोय. सचिन कवळेला मात्र परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि तो मात्र नाहक ठरला. इथे सोपा झेल पकडला गेलाय आणि तिसरा धक्का गावदेवी कामन संघाला मैदानाच्या मध्ये लागलाय. हिरव्या रानात तांबड्या मालात कोणाई पोरी फुलेली. हिरव्या रानात तांबड्या मालात कोणाई पोरी फुलेली. हिरव्या रानात तांबड्या मालात कोणाई सिटी वाजली. हिरव्या रानात तांबड्या मालात. खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत मिस्टर विलास वळवे. आता आपण पाहिले तर मग बॅटिंग क्रम आपण पाहिलं त्यांचा तर 5वा आहे. तर 5व्या क्रमांकावर येऊन त्यांना चांगला खेळ करावा लागेल. जवळजवळ 3 खेळाडू त्यांच्याकडे चांगली अपेक्षा होती. सुरुवातीला आपण बघितलं तर मग आदित्यने थोडंसं नाराज केलं. ऑफस्टंपच्या बाहेर पंच केला जातोय. डांगसर बॉय आहेत तिकडे, तुलसीदास होते आणि चांगली फिल्डिंग त्यांची पाहायला मिळाली. विलास वळवे यांचा पहिला चेंडू आपण बघितला पंच, म्हणजे बॅकफुटला चांगले खेळाडू आहेत विलास. अनेक वेळा बॅकफुटला चांगला खेळ करताना देखील आपण त्यांना देखील पाहिलंय. पण ह्या मॅचमध्ये ना आतापर्यंत एकही चौकार किंवा षटकार पाहायला मिळाला नाही आपल्याला. भूषण प्रयत्न करतायत खेचून मारण्याचा,
परंतु ज्याप्रमाणे चेंडूवर नियंत्रण ठेवलं गेले गोलंदाजानं अगदी चांगल्या टप्प्यावर चांगल्या रिदमने आणि चांगल्या दिशेने गोलंदाजी करतायत. नियंत्रण भरपूर चांगलं आहे. ओम साहेब 444 नागले संघाचा सध्या तर अभिषेकचं आझादचं देखील चांगलं राहिलंय. अभिषेकचं देखील चांगलं आत्तापर्यंत राहिलंय. षटकामध्ये चेंडू फेकून झालेत 5. टीमची टोटल आहे 9. आडव्या वाटणे खेळण्याचा प्रयत्न अपयशी राहिला. विकेट किपर मात्र अपील करतात आणि हो अपील पकडली इथे. विकेट मिळेल अभिषेकला आणखीन येते. विकेट आपण पाहिला तर गमावलाय. महत्वपूर्ण चौथा गावदेवी कामन संघानं 2 षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. स्ट्रगल आणि नुसतं स्ट्रगलच पाहायला मिळालंय. कुठेतरी अडचणीमध्ये सापडलेला संघ मात्र या अडचणीमध्ये मात केली जाईल का या तिसऱ्या षटकामध्ये? इथून चांगला खेळ केला जाईल का? चांगलं कमबॅक केला जाईल का? हे देखील पाहणार आहोत. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे कडे, गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा या तिसऱ्या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरूया. हिरवे रानात टोकर बांबू ना पोरी मला नको सांगू. हिरवे रानात टोकर बांबू ना पोरी मला नको सांगू. तुला नागाय आलू दुरून पण तुझं मला नाग चोरून. तुला नागाय आलू दुरून तुझं मला नाग चोरून. चेतन दुबाटर, विलास आणि चेतन त्या 2 बॅटरना चांगला खेळ करावा लागेल. जोपर्यंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उभी असेल ना तोपर्यंत मी तर म्हणेन की सगळं काही त्यांच्यावर अवलंबून असेल. सुनील राऊत कर्णधार या संघाचे. हो मिसफील्ड झालंय. मिसफील्ड मात्र भरपूर आणि त्याचा मोबदला देखील चांगला मिळतो इकडे. डेफिनेटली सुनील राऊत आहेत कारण की नितीन राऊत आपण यांना कर्णधार बघितलं होतं. सुनील राऊत आहेत आणि जे तिसरं षटक फेकण्यासाठी आलेले आहेत. समोर विलास, पुढचा चेंडू टॉप एज पाहायला मिळतोय. अगदी डिक्लेरेशनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. धाव मात्र 1 मिळेल इथून. सिंगल डबल धावा आलेल्या आहेत. चौकार षटकार नाही आलेले आहेत आणि जो चौकार षटकारांचा दुष्काळ आहे तो दुष्काळ मात्र पूर्ण कोण करेल? आदित्यकडे ती चांगली क्षमता आहे परंतु आपण बघितलं क्षमता दर्शवावी लागेल. मंचावर शुभागमन होत आहे. रुपेश जी भुजाड दादांचं दादा आपलं सहर्ष स्वागत करतोय आम्ही. दुसरा मॅच आजच्या दिवसामध्ये गावदेवी कामन विरुद्ध ओमसाई 444 नागले. क्लीन बोल्ड या वेळेला विलास मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूची लाईन आणि लेंथ मिस केली. त्रिफलला उद्ध्वस्त झालाय. फलंदाज मात्र इथे बाद. चौकार षटकार जोरात होऊ दे माघारी गयाची नाय. चौकार षटकार जोरात होऊ दे माघारी गयाची नाय. आमचा बिरसा मुंडा चषक टॉप लेवलला आहे. आमचा बिरसा मुंडा चषक टॉप लेवलला आहे. थँक्यू डीजे. जवळ आपण बघितलं ना तर पारी ही तिसऱ्या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये आत्तापर्यंत पाहिला पण तर धावा 3 आल्यात पण ते 1 विकेट सुद्धा गमावली. टीमची टोटल 12च्या घरामध्ये पोहोचली. बॅटर मैदानाच्या आतमध्ये गुरुनाथकडे सुद्धा चांगली फलंदाजी आहे. आता ती गरज आहे आणि ती गरज मात्र पुरवावी लागणारच आहे कारण की कुठेतरी टीम थोडीशी फसलेली आहे. फसले त्यामुळेच आपण बघितलं ना की कुठेतरी इथून थोडा मात्र आपण पाहिला तर मात्र मग फरक पडू शकतो इथे. चांगला फटका मिड विकेटला. चेंडू एका टप्प्याने जातोय. अगदी बाउंड्री लाईनला पार करणारा फटका जाईल.
4 धावांसाठी सावकार. गेली नजर तुझेवरून रवंतपुरा ओढेवरून गेली नजर तुझेवरून रवंतपुरा ओढेवरून हिरवे रानात टोकर बाबून पुराबल नको नंगू हिरवे रानात टोकर बाबून पुराबल नको नंगू गुरुनाथ पूर्ण तयारीमध्ये आलाय. त्याला माहित आहे पहिल्या 2 ओव्हरमध्ये नाही काही चौकार आला आणि नाही षटकार आला. धावा देखील भरपूर कमी आल्यात. परंतु मी आलोय ना मग आता फिकर करायचे नाहीये असं त्याने दर्शवलं गेलंय. पहिल्याच बॉलवर चौकार लगावून त्याने संकेत दिलेत. सरळ खेळलेला फटका अलॉंग द कार्पेट फिल्डरला आहे तिकडे आझाद. चांगली फिल्डिंग झाले परंतु थ्रो थोडासा हाय होता. कदाचित प्रयत्न केला असता तर धाव देखील झाली असती परंतु जोखीम नव्हता घ्यायचा चेतनला. कारण की ते मैदानाच्या आतमध्ये असले ना तर भरपूर फरक पडेल, मोठा फरक पडेल. कारण की त्यांच्याकडे बॅटिंग चांगली आहे. शेवटचा चेंडू असेल या 3ऱ्या षटकामध्ये. आमचे संदीपजी ओळंबे यांचं देखील शुभागमन झालंय. ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू जात आहे अगदी स्क्वेअर लेग रिझन मध्ये. धाव 1 पूर्ण, दुसरी नाही मिळणार आहे. एका धावेने टीमच्या टोटल मध्ये वाढ झाली आहे. षटक समाप्त झालंय आणि फलकावर आपण पाहिलं तर मग जवळजवळ 5 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा. भरपूर कमी टोटल आहे हे. गुरुनाथ आणि चेतन यांना एक आता गेम प्लॅनिंग आखावी लागेल या शेवटच्या षटकासाठी. पण ती काय असेल हे देखील पाहणार आहोत. तत्पूर्वी घेऊ एक डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. पुरी माझे हरी खेळला ये क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझे विकेट विकेट माझे हरी खेळला ये क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझे विकेट विकेट. ईगल स्पोर्ट्स नागले टीमचे कर्णधार असतील त्यांना विनंती करतोय स्पर्धेच्या फॉर्मॅलिटी असतील आपण त्या देखील पूर्ण करा. ईगल स्पोर्ट्स नागले टीम कॅप्टन्स फॉर्मॅलिटीज पूर्ण करा. शेवटचा षटक आपण पाहिलं तर तुलसीदास यांच्या हातामध्ये सोडपवलाय. चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. 1 धाव मिळेल 19. किरण चौधरी आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. सोबतच छोटा किरण चौधरी सुद्धा आले त्यांचं सुद्धा मी छोटवालं स्वागत करू. तुलसीदास असतील. शेवटच्या षटकामध्ये चेतन. आता कदाचित गिअर चेंज करतील का खेळण्याचं करावं लागेल त्यांना. गरज आहे आपल्या संघासाठी. खेळायचा होता बॅटचा फ्लो हवेत होता परंतु चेंडू व्यवस्थित आला नाही बॅटवर. 1 धाव नकार दिलाय अगदी सहज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न गुरुनाथने सरळ नो नेवर नाही डायरेक्ट असाच संकेत दिला परंतु इथून काय घडेल. गुरुनाथने एक चौकार लगावलाय परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपण बघितलं एकही षटकार नाही या इनिंग मध्ये. की आपण बघितलं तर मोठा फटका आलेला नाहीये. चौकार एकमेक पाहिला आपण. आपण बघितलं शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे तिकडे. चांगली फिल्डिंग झाली परंतु 2 धावा देखील मिळाल्यात. थोडस आपण बघितलं तर आउटफील्ड मध्ये फंबल देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. टीमच्या टोटल कडे आपण नजर टाकूया. टीमची टोटल 22 आहे. चेंडू फेकून झाले तर शेवटच्या षटकामध्ये 3 चेंडू शिल्लक आहेत. चांगला फटका या वेळेला अगदी समोरच्या दिशेने उडवलाय चेंडू गेलाय पहिल्या माळ्यावर थेट आउट ऑफ द पार्क आणि हा आलाय सुंदर फटका. शानदार षटकार. म्हणूनच गुरुनाथने मात्र आपण बघितलं की स्ट्राईक ठेवली आहे ना त्याचा फायदा देखील झालाय. 2 आहेत आणखीन चेंडू. 2 चेंडूवर आणखीन काही चांगले 2 फटके मग भरपूर चांगला फायदा होईल.
हो, इथे आपण बघितलं अपील मोठी केली परंतु अपील तितकी सफळ नाही झाली. शेवटचा चेंडू 28 धावा फलकावर. चांगला फटका हवेत खेळलाय परंतु उंची जास्त. फिल्डर आहेत, चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद होईल. गुरुनाथ शेवटच्या बॉलवर टीमची टोटल मात्र स्तब्ध थांबवली. टीमची टोटल आपण बघितलीये तर फक्त आणि फक्त 28 धावा. 29 धाव्यांचा लक्ष सामना जिंकण्यासाठी टार्गेट सेट केलाय. गावदी स्पोर्ट्स कामन संघ थोडासा उदास जरूर पाहायला मिळतोय, नाराज पाहायला मिळतोय. परंतु मात्र नाराज होण्याचं कारण नाही आहे मित्रांनो, कारण की या मैदानावरनं चांगली बॉलिंग केली तर मग धावा डिफेंड होत आहेत. हे चित्र आपण पहिल्या दिवसामध्ये पाहिलं, दुसऱ्या दिवसामध्ये पाहिलं, तिसऱ्या दिवसामध्ये, चौथ्या दिवसामध्ये आणि कदाचित आज 5व्या दिवसामध्ये सुद्धा देखील पाहू शकतोय. परंतु ह्या धावा ज्या अपेक्षित होत्या त्या आल्या नाहीये. परंतु गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल आझादचं, अभिषेकचं, सुनीलचं. विकेटचं आपण बघितलं, तुषारने 10 धावा खर्च केल्या परंतु विकेट त्यांनी मिळवली. आझादने 2, अभिषेकने 2, सुनीलने 1 आणि तुलसीदासने 1. 29 धावा तर चेस करायच्या आहेत आणि कशा केल्या जातील हेही आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. मात्र नाण्याची एक बाजू आपण बघितलं 28, दुसरी बाजू 29. क्रिकेटमध्ये चढ उतार अनेक वेळा होताना पाहायला मिळतात, परंतु त्या चढ उतारांचा नक्की सामना करायचा असेल ना तर मग स्वतःमध्ये जिद्द, चिकाटी, मेहनत असायला हवी. आणि त्या जिद्दीने, त्या चिकाटीने मात्र मग त्या गोलंदाजी करण्याच्या अनुषंगाने गावदेवी कामन टीम आता फिल्डिंगमध्ये सज्ज झालाय. परंतु धावा चेस करण्याच्या अनुषंगानं मात्र ओम साईड ट्रिपल पण लागले. टीम सुद्धा मात्र दाखल होईल, परंतु प्रत्यक्षात कशा प्रकारे धावा चेस केल्या जातील हे सुद्धा आपण पाहणार आहोत. आमचे साथी समालोचक जोडले जातील मित्र म्हणजेच विजयजी भोये या 29 धावा चेस करण्यासाठी तुमच्यापर्यंत. तत्पूर्वी घेऊ एक छोटा म्युझिकल ब्रेक. आमचे डीजे ऑपरेटरांना आम्ही देऊया संधी. शांत झालेल्या वातावरणामध्ये एक संगीतमय वातावरण निर्माण करा अशी त्यांना देखील आम्ही ही नम्र विनंती करतोय. माघारी घ्यायची नाय, चौकार षटकार जोरात होऊ दे, माघारी गायची नाय. आमचा बिरसा मुंडा चषक टॉप लेवलला आहे. 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 गेली असते आमची तुफान, गाजवतो सारा मैदान. बाबू दादा महाली, दिनेश डोकरे, हॅलो, जेवण हॅलो, जोडी हॅलो, नंबर वन. कर्ण जाना जीवाचे राणा दिला आमास जोहार महाण आणि क्रांतीसूर्य बिरसा मुंडा म्हटलं की भळ्या भळ्यांचे झुकते खाली मान. आदिवासी समाजाचे जननायक क्रांतीवीर बिरसा मुंडा यांना देखील जोहार. जंगलातील नंबर 1 लाकडाला साग म्हणतात, सापाच्या विषारी जातीला नाग म्हणतात. इंग्रजांना सलो आणि पलो करून सोडलं त्याला मात्र बिरसा मुंडा असं म्हणतात. कारण निश्चितच आपण पाहिलं तर आज क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या नावानं ही एक मोठी स्पर्धा सातिवली गावामध्ये पाहतोय या बिरसा मुंडा क्रीडांगण नगरीवरती. आणि आज या ठिकाणी आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा मात्र 5वा दिवस आहे. पहिला मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला, परंतु आजच्या दिवसातील दुसरा मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फर्स्ट इनिंगचा खेळ मात्र झालाय. गावदी स्फोट कामन टीमनं लक्ष ठेवलं 29 धावांचं. ओम साईड ट्रिपल 4 लागले टीम समोर आणि ते टार्गेट चेस करण्यासाठी 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुलसीदास
बीज अँड आझाद वलवी तर पहिलं षटक टाकण्याकरिता चेतन बरफ सज्ज झालाय. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. मॅचला होते सुरुवात. बेस्ट ऑफ लक. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय एक उभरता सितारा, कामनचा वंडर बॉय मिस्टर चेतन बरफ. पहिल्याच बॉल वरती आपण या ठिकाणी पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. पहिला बॉल डॉट. यावेळेस हलक्या हाताने फक्त चेंडूला डिफेन्स केला. या ठिकाणी चेंडू जातोय शॉर्ट मिड ऑफला. एक सिंगल धाव तुलसीदास बीचच्या बॅट मध्ये या ठिकाणी कंप्लीट होते आणि सिंगलच्या मदतीनं ओम साइड 444 नागले टीमचं अकाउंट मात्र ओपन झालंय. ओम साइड 444 नागले म्हटलं तर मग पिंट्या दादा परेड यांचा तो लकी आकडा 444 आणि त्यांच्या माध्यमातून देखील ओमसाई चेस्काचं एक मोठं इव्हेंट मात्र जरूर पाहायला मिळतं प्रत्येक वर्षी. यावेळेस आपण पाहिला तर आझाद वलवी नावाचा बॅटर ऑन स्ट्राईक वरती होता, परंतु त्याला देखील हा बॉल मात्र या ठिकाणी डॉट टाकला गेलाय. फक्त सिंगल धाव आहे धाव फलकावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर डाव्या यष्टीच्या बाहेरचा होता. पंच तेच या ठिकाणी दर्शवतायत की हा चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल. मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये सध्या धावा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. चेंडू फेकून झालेत या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 आणि 3 मध्ये 2 धावा खर्च केले चेतनना. यावेळेस हो 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 चांगले प्रयत्न केले होते शॉर्ट मिडॉनला, परंतु झेल मात्र टेकनिक झाली आहे ड्रॉप. कदाचित ही झेल पकडली असती तर अडचणी वाढू शकल्या असत्या ओम साइड 444 नागलेसाठी, परंतु या ठिकाणी मात्र झेल सुटला गेला शॉर्ट मिडॉन क्षेत्रामध्ये. कारण आझाद वलवी एक गेम चेंजर खेळाडू आहे. तो कुठल्याही क्षणी मोठे फटके खेळू शकतो. त्याच्याकडे जिद्द आहे, चिकाटे आहे, गुणवत्ता आहे, कौशल्य आहे. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू देखील वाईट आहे. अजून एक धाव फलकावरती ऍड केली जाईल. टीमची धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 4. षटकातील पुढचा बॉल चेतन बरफचा ऑन स्ट्राईक वरती तुलसीदास. यावेळेस समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. काय जबरदस्त टायमिंग यावेळेस पाहायला मिळालं. बॅटचं स्विंग अगदी सुंदर पाहायला मिळालं. चेंडूला पाठवलाय लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करता आलाय हा तुलसीदास बीचच्या बॅट मधनं षटकार. रस्त्याला चालताना सांभाळून चालतो ना पुरी तुझी ओढणी सांभाळायचं. धन्यवाद डीजे, धन्यवाद. सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित चाललं होतं, परंतु हा बॉल आपण पाहिला तर ओव्हर पिच टाकला गेला आणि त्याच्यावरती अक्षरशः तुलसीदास बीजनं मोठा फटका खेचलाय. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर बॅटची हलकीशी चुंबन घेऊन जाणारा बॉल होता. बाकीचं काम यष्टीरक्षक पंड्या त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे ग्रॅदर करतोय आणि मात्र पहिला धक्का बसलाय ओम साइड 444 नागले टीमला. तुलसीदास बीज आउट. बघा आहेत गेम चेंजर उमेश महाली, अर्पित महाली, प्रणित पाटील, धीरज मोकल, राजा टोकेची बात निराली, कल्पेश पवन बंटी, शिवराजचा कोणी रेकॉर्ड तोडणार नाही. कल्पेश पवन बंटी, शिवराजचा कोणी रेकॉर्ड तोडणार नाही.
धन्यवाद डीजे. सध्या तरी बिरसा मुंडा चषक टॉप लेवलला ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हटलं गेले ना, समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो, परंतु काही जण त्यातून मोती उचलतात तर काही जण फक्त मासे पकडतायत व काही तर फक्त आपले चरण म्हणजे पाय ओले करतात. हे विश्व पण असेच आहे मित्रांनो, सर्वांसाठी सारखेच आहे. तुम्हाला या विश्वामधून काय शिकायचं आहे, काय घडवायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. या ठिकाणी निश्चितच आता मात्र काय घडवायचं आहे, काय शिकायचं आहे या विश्वातून हे मात्र नक्कीच या ठिकाणी बॉलिंग करणाऱ्या टीमला करावा लागेल. कारण बॉलिंग करणारी टीम आता मात्र थोडीशी बॅकफुटवरती जरूर पाहायला मिळते. कारण 24 मध्ये बनवायचे आहेत, त्यामध्ये 29 आणि पहिल्या ओव्हरमध्ये 10 खर्च केल्या चेतननं. आता मात्र दुसरं षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये राकेश गुवारी नावाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. राकेशचा हा पहिला बॉल. आझाद वल्वी ऑन स्ट्राईक वरती. आझादच्या बॅटमध्ये सुंदर फटका आहे ऑन साईडला. काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण झालं काऊ कॉर्नरच्या दिशेनं. त्यावेळेस हा बॉल आपण पाहिला तर चांगला पाहायला मिळतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो गोलंदाजाकडनं. राकेश गुवारी म्हटलं तर एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे गावदी स्पोर्ट कामन टीमचा. त्यावेळेस फटका पुन्हा एकदा सुंदर आहे समोरच्या दिशेनं, परंतु चेंडू जाईल टू बाउन्सनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता आला हा चौकार आणि चौकारानं धावसंख्येचा देखील बदलला आहे आकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 15च्या घरामध्ये. लाल मिरची हिरवा दे, आठवण आली तर मला तू दे, आठवण आली तर मला तू दे, आठवण आली तर मला तू दे. अगं मनापासून तुला केलं एक्सेप्ट, बघतानाच माझा प्यार तू दे. वाचक यांनी काहीतरी इशारा दिलाय आपल्या चॉकलेट गर्ल्सला. यावेळेस फटका सुंदर आहे ऑन साइडला. भूषण त्या ठिकाणी आहे, पकडतो शेल आणि समाप्त झालाय फलंदाज. आपण पाहिला तर सुनील राऊतचा देखील खेळ आउट. मॅच या ठिकाणी बनवू शकते, परंतु या ठिकाणी गुच्छाने विकेट मात्र पकडावे लागतील. क्षेत्ररक्षणामध्ये देखील थोडासा मात्र खराब प्रदर्शन पाहायला मिळालं, परंतु क्रिकेटमध्ये चुका ज्या आहेत ते सुधारायला हव्या. अजून सुद्धा वेळ गेली नाही या मॅच मध्ये. मॅच बनवायची असेल तर या ठिकाणी गुच्छाने विकेट पकडाव्या लागतील, नाहीतर मग सहजपणे ओम साईड 444 नागले संघ हा विजय प्राप्त करून जाईल. परंतु सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर थोडासा दबाव निर्माण झाला बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनं. कारण महत्वाची विकेट या ठिकाणी सुनील राऊतची मात्र पाहायला मिळाली. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नितीन राऊत येतोय. नितीन राऊत देखील एक चांगला बॅटर आहे. आज आपण पाहिला तर महेश परेड दिसले नाही आहेत प्लेइंग 11 मध्ये. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष पिंट्यादादा परेड यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी खेळताना आपण पाहतोय. यावेळेस नितीन राऊतचा चांगला फटका आहे पॉइंटला, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मिळेल फक्त एक सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 16च्या घरामध्ये. राकेश चांगला कमबॅक करतो या ठिकाणी. अगोदरच्या बॉलवरती एक चौकार आला, त्याच्यानंतर विकेट प्राप्त केला आणि आता मात्र एक सिंगल. परंतु या ठिकाणी आपण विश्लेषण करायचं झालं या षटकाचं तर आतापर्यंत 5 बॉलमध्ये 6 धावा खर्च केल्या त्यांनी देखील आणि एक महत्वाचा विकेट देखील डाऊन केलाय. आता मात्र काहीतरी मेसेज मात्र दिला जातो सचिन कवळेच्या माध्यमातून राकेशला. दोन खेळाडूंमध्ये त्या ठिकाणी चर्चा मात्र नक्कीच झाली आहे. बघूया या पुढचा बॉल कशा पद्धतीने टाकला जाईल हे देखील पाहायला मिळेल. आझाद वल्वी ऑन स्ट्राईक वरती. यावेळेस शॉर्ट पिच बॉल उडवण्याचा प्रयत्न, झेल उडालाय, क्षेत्ररक्षक आहे, पकडला जाईल झेल.
याच्यासाठी तर हा कानमंत्र दिला होता सचिन कवलेनं आणि तो उपयोगाला आला या ठिकाणी. मोठी विकेट डाऊन केलंय. आझाद वल वी आउट. पाणी पड ग पाणी पड पोशे आलो घराकडे. थेंबे थेंबे पाणी पड ग पाणी पड पोशे आलो घराकडे. योरीन जिम पाणी बिजू करानी जीव माझा तडपड. योरीन जिम पाणी बिजू करानी जीव माझा तडपड. थेंबे थेंबे पाणी पड राणी एक घराकडे. आग थेंबे थेंबे पाणी पड राणी एक घराकडे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 12 बॉल जिंकण्यासाठी गरज आहे ती 13ची. आणि तिसरं षटक टाकण्याकरिता आदित्य मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. हा देखील एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे गावदेवी स्पोर्ट कामन टीमचा. त्याने देखील आपल्या नावावरती अनेक रेकॉर्ड बनवलेत. आता मात्र ह्या मॅच मध्ये देखील एक रेकॉर्ड बनवावा लागेल. कमीत कमी धावांचं षटक या ठिकाणी टाकलं तर निश्चितच शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा राहू शकतील. बघूया न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कैलास आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन ऑन स्ट्राईक वरती आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या बॉल वरती बिलवले आदित्य बरफने देखील महत्वाची विकेट. नितीन राऊतला देखील परतावं लागेल डगआउटच्या दिशेनं. आणखी एक धक्का. धन्यवाद डीजे, धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं नंतर एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. परंतु कुठलाही खेळाडू मात्र या ठिकाणी चांगला खेळ करताना दिसत नाहीये. मोठ्या फटक्यांवरती विश्वास दर्शवला जातो. म्हणूनच म्हटलं जातं ना, आयुष्य शून्य झाले तरी घाबरू नका, परंतु त्या शून्यापुढे किती आकडे लिहायचे आहेत ही ताकद, ही जिद्द मनामध्ये ठेवा. मी हे करू शकतो आणि करणारच. हा मात्र ध्येय, हा मात्र उद्देश यावेळेस मनामध्ये ठेवावा लागेल. दोन बॅटरला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झाला अभिषेक चौधरी आणि त्याला साथ देण्याकरिता कैलास जिंबलला आपण पाहतोय. आदित्यचा हा पुढचा बॉल, फुल्लरलेनचा बॉल होता ब्लॉकलमध्ये चेंडूच्या हाताळणी. आणखी एक चेंडू डॉट. प्रेशर 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 या ठिकाणी निश्चित बॅटिंग करणाऱ्या टीम वरती यावेळेस बनवलं गेलंय. पण बॉलिंग करणाऱ्या टीम मध्ये देखील प्रेशर थोडंसं जाणवतं या ठिकाणी. 10 बॉल 13ची गरज. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणखी एक डॉट बॉल. वॉट अ डिलिव्हरी, वॉट अ डिलिव्हरी. काय जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आदित्यकडनं. एक गेम चेंजर खेळाडू बनू शकतो या ठिकाणी आदित्य बरफ. मागच्या मॅच मध्ये विनोद रायतनं तो कारनामा केला होता. गेम चेंजर खेळाडू बनला होता. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू मात्र सीमारेषेच्या दिशेने येतोय. दन 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 करीत सीमारेषा पार चेंडू रवाना झालाय. 4 धावांकरिता आलाय हा KBM चौकार. 4 रन. धन्यवाद डीजे. गेम चेंजर खेळाडू मात्र निश्चितच उमेश महाले आहे. परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर या गाण्याच्या माध्यमातून उमेश कौतुक मात्र केलं गेलं, परंतु सध्या तरी गेम चेंजर खेळाडू बनते मैदानाच्या आतमध्ये, तो म्हणजेच अभिषेक. अगोदरचे 3 चेंडू डॉट जरूर खेळला होता. यावेळेस षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. कमबॅक 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 या ठिकाणी केलंय. आता मात्र 7 बॉल 9ची गरज आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट झाला होता. त्याच्यानंतर एक चौकार आणि त्याच्यानंतर पुन्हा एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये खेळतोय अभिषेक चौधरी. चांगला खेळ करावा लागेल या ठिकाणी अभिषेकला देखील. बॅकफुटला गेले, बॅकफुट पंच मारायचा होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. षटकाची झाली आहे समाप्ती. काय जबरदस्त हे षटक हाताळलं गेलंय. एक विकेट
अँड फक्त आणि फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर 4 चेंडू देखील डॉटच्या स्वरूपामध्ये टाकले गेले. प्रेशर बनवला या ठिकाणी. मॅच मध्ये वापसी केली आहे. आता मात्र 6 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. घेऊया आपण एक छोटासा डीजे ब्रेक. धन्यवाद डीजे, धन्यवाद. मॅच बनला या ठिकाणी. काय जबरदस्त मुकाबला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आता मात्र दोन्ही टीमला एवढंच म्हणेन, विचार करत राहाल तर खचून जाल, पण प्रयत्न केले तर यशस्वी व्हाल. आता कुठला संघ यशस्वी होतो या ठिकाणी, कुठला संघ मात्र प्रयत्न करतोय. बॅटिंग करणाऱ्या टीम आपण पाहिली तर ओमसाई 444 नागले 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये, अभिषेक चौधरी अँड कैलास जिंबल. परंतु बॉलिंग परफॉर्मन्स आपण पाहिला तर सुरुवातीला खूप चांगला राहिलाय 3 गोलंदाजांचा, चेतन, राकेश आणि आदित्य. आता मात्र तन्मय याच्या हातामध्ये चेंडू मात्र दिलाय संघ नायकानं. त्याच्यावरती विश्वास दर्शवलाय. 9 धावा रोखू शकेल का की मग दिल्या जातील. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू होतोय. म्हटलं जातात प्रत्येक संकटाला यशाचे बीज दडलेलं असतं, फक्त प्रयत्न करत राहा, यश तुमचंच आहे. यावेळेस आपण पाहिलं तर पहिला बॉल डॉट आलाय. कॉन्फिडन्स या ठिकाणी आपण वाढताना पाहतोय गोलंदाज तन्मयचा. आता मात्र 5 मध्ये 9ची गरज. मॅच होता कुठे आणि आलाय कुठे. 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल हॅपटॅकर बॉल होता. ओ हो, संधी बनवली होती या ठिकाणी तन्मयनं, परंतु आपण पाहिला तर यष्टीरक्षक बंड्याच्या थोडा आवाक्यापासून हा लांब होता बॉल आणि निश्चितच झेल पकडण्याचा त्याने देखील प्रयत्न केला होता. आता मात्र 4 बॉल शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजेच 8. कोण कोणाची लावणार वाट हे देखील पाहायला मिळणार आहे या ठिकाणी, कारण मॅच अगदी रोमॅन्टिक मूड मध्ये वलताना या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. मॅच मधला रोमॅन्टिक मूड म्हणजे धगधगवाला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. थर्ड अंपायरची मागणी या ठिकाणी केली आहे व्हाईट बॉल साठी. हे देखील चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी आहे. तर आणखी एक चेंडू मात्र डॉट येतोय. आता मात्र 3 बॉल 8ची गरज. मी तर म्हणेन बॅटिंग मध्ये थोडीशी घाई केली, ती म्हणजेच ओमसा 444 नागले टीमनं. अति घाई संकटात नाही का म्हटलं जातं, हे मात्र नक्कीच यावेळेस पाहायला मिळतं या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा हा डॉट बॉल. यावेळेस 1 बाउन्सचे ताकीद देखील दिली गेले. बघूया 2 पंच त्या ठिकाणी येत आहेत, चर्चा करत आहेत. चर्चेपी खर्चा काय आहे हे देखील मात्र काय घडले काय बिघडले हे तुमच्यापर्यंत देखील बाउन्सर आहे की मग नाही हे देखील चेक केलं जाईल. येस, कारण मॅच देखील थोडेसे
प्रॅक्टिकल मुवमेंटमध्ये या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. आपण टीव्ही अंपायरच्या माध्यमातून तो बॉल नक्कीच चेक करणार आहोत. येस, बाउन्सर असणार आहे फर्स्ट. तर डॉट बॉल येतो. आता मात्र 2 चेंडू आणि 8ची गरज. 12 मध्ये बनवायच्या होत्या 13, परंतु या ठिकाणी काय जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली. आता मात्र 2 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 8. यावेळेस फटका चांगला आहे ऑफ साईडला. चेतन बरं पुढे अगदी वेगाने आला, चेंडूला फेल्ड केलं, चेंडूची फेकी देखील अचूक आली आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज कैलासला मात्र परतावं लागलं. ढेपलोट लोट ग सविता, चिखल माती ढेपलोट, चिखल माती ढेपलोट, लोट ग सविता, चिखल माती ढेपलोट, चिखल माती ढेपलोट, लोट ग सविता, चिखल माती ढेपलोट. कौन सा गाना बजा रहे डीजे मैन? प्रणित पाटीलचे काहीतरी आवडतं सॉन्ग होतं आणि ते वाजवलं गेले. यावेळेस आपण पाहिलं तर हा शेवटचा बॉल, त्याच्यावरती 7 धावा हव्या होत्या, परंतु कुठल्याही प्रकारची धाव या ठिकाणी पूर्ण केली जात नाही आणि या ठिकाणी सामना जिंकलाय गावदेवी स्पोर्ट कामन टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी स्पोर्ट कामन अँड हार्लेक. ओमसा 444 नागले, पिंट्या दादा परेट अँड कंपनी. चला, मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर यस. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 गोलंदाजांची नावं मात्र पुढे आली होती. मग आदित्य असो, तन्मय असो, राकेश, तिघांनी मात्र चांगली बॉलिंग या ठिकाणी केली आहे. परंतु खऱ्या अर्थानं गेम चेंज कोणी केलाय तर तो खेळाडू आहे.